कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये नाराजीचा सूर कायम। सुनील तटकरे आणि छगन भुजबळांमध्ये वाद झाल्याची माहिती, तर प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर। अर्थ खातं देण्यास विलंब केला जात असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती। आता आम्ही सावरलो आहोत, त्यामुळे अर्थ खातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे, सुनेत्रा पवारांचं मत। शिवसेनेला विधान परिषदेच्या 4 जागा देण्याची भाजपची तयारी। ठाण्यात मात्र उमेदवारीवरून मतभेद, तर क्षितिज ठाकूर यांच्या नावाला भाजपचा विरोध। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर। हितेंद्र ठाकूरांची भेट न घेताच शिंदे दिल्लीला रवाना। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती। भाजपची 12 जागांसाठी 48 नावांची यादी तयार। यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार। विधान परिषद उमेदवारांच्या नावांवर दिल्लीतून होणार शिक्कामोर्तब। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती। 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। नीट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर आणि प्रल्हाद कुलकर्णीचीही सीबीआय कोठडी आज संपणार। दोघांना सीबीआय विशेष न्यायालयात हजर केले जाणार। न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होण्याची शक्यता। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर। आचारसंहितेतून कर्जमाफी योजनेला विशेष सूट। यंदाही मुंबईची तुंबई होण्याची भीती। मिठी नदीची 61% सफाई। मोठ्या नाल्यांची 93.53% सफाई झाल्याचा दावा। पहिल्याच पावसात पाणी साचण्याची भीती। बीडच्या परळीमध्ये शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला। कोयता घेऊन आलेल्या युवकानं केला हल्ला। हल्ल्यामध्ये शिवाजी शिंदे गंभीर जखमी। हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। कर्नाटकमध्ये बिहार पॅटर्न। सिद्धरामय्या यांनी राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार। DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता। 1 जून पासून रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ महागणार। वडापाव 13 रुपयांवरून 20 रुपये होणार। संत्रे, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूस सारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ नाही। इराणचा अमेरिकेला लष्करी इशारा। युद्धविराम उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देणार। IRGC एरोस्पेस फोर्सचे प्रमुख सय्यद मजीद मुसावींचा अमेरिकेला इशारा। बांगलादेशात गोवरच्या साथीचं थैमान। 500 पेक्षा अधिक चिमुरड्यांचा मृत्यू। बांगलादेशमधली आरोग्य यंत्रणा कोलमडली। गुजरातच्या संघाचा धुव्वा उडवत RCBची IPLच्या फायनलमध्ये धडक। 254 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 162 धावांवर गुंडाळला। कर्णधार रजत पाटीदारची 33 चेंडूत 93 धावांची धमाकेदार खेळी।